आपण एकटीने बघून चालू बाबा नमस्कार सर्वांना नमस्कार. माझं नाव गजानन मोतीरामजी किवाडे, सेवक नंबर 1271. सेवक बांधवांनो, मानते की बाबा जिंदेजींनी एका परमेश्वराची प्राप्ती करून बाबा तिथेच थांबले नाही, तर बाबांनी त्या परमशक्तीला प्राप्त केलं. तरीही मानते की बाबा जिंदेजी म्हणाले, मी भगवंताला दाखवू शकत नाही. भगवंताला जर पाहायचं जर असेल तर मी दिलेल्या तत्वशब्द नियमानुसार जर आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं तर तुम्हाला भगवंत अनुभवाच्या माध्यमातून दिसेल. मी माझा गेल्या 16 तारखेचा मी एक अनुभव सांगतो. मी माझा शाळा आणि दुसरा शाळा अशा तिघा मिळून मी माझ्या सासऱ्याचा आणि सासूंचा 50वा लग्नाचा वाढदिवस करण्याचा निश्चय केला. तत्पूर्वी जवळजवळ 4 ते 5 दिवस 11 तारखेपासून सारखा पाऊस सुरू होता. कधी सकाळी यायचा, कधी दुपारी यायचा, कधी सायंकाळी यायचा. अनेक भगवत कार्य केले, भगवत कार्यामध्ये उपस्थित झालो. परमेश्वराचे गुण मी पाहिले, ते अनुभव होते. आणि मी 15 तारीखला मी माझ्या सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये भगवंताला विनवणी केली की बाबा, उद्या जवळजवळ 350 ते 400 लोकांचं निमंत्रण आहे. लोक जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर अंतरावरून येतील आणि हा पाण्याचा व्यत्यय चालू आहे. सृष्टी खूप मोठी आहे. परमेश्वरा, मी तुम्हाला थांबवू शकत नाही. तुम्हाला काय घडवायचं आहे आणि काय होणार आहे मला माहिती नाही. मी कर्म करता आहो. परमेश्वरा, फक्त एक काम करा. माझ्या सासू सासऱ्यांचा जो कार्यक्रम जो आहे तो भगवान नगर परिसरात आणि त्या परिसरापासून जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर अंतरावरून जे मान्यवर आहेत, जे माझे नातेवाईक आहेत, सेवक आहेत, ते येतील. ह्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्या. आणि माझ्या ज्याप्रमाणे महानताई बाबा जिंदेजींनी आम्हाला इच्छानुसार भोजन दिलं, तर ती आमची माझी इच्छा, माझ्या परिवाराची इच्छा पूर्ण करा. आणि सेवक बांधवांना 16 तारीख उजाडली आणि 16 तारीख उजाडल्याच्या नंतर जवळजवळ मी त्या मंडपाचं कार्य गट नंबर 8चे मार्गदर्शक सन्माननीय पदगारे साहेबांना दिलं. त्यांनी कॅटरॉचं काम काही चालू केलेलं आहे, मंडप डेकोरेशन, म्हणून मी त्यांना दिलं. तर ते मंडप बांधत असताना जवळजवळ 3:30-4 वाजता पूर्ण आभाळ काळशाळ झालं आणि त्याच वेळेस सर्वांना चिंता लागली. परंतु सेवक बांधवांनो, या भगवंताच्या स्थळी उभा आहो. मी तुम्हाला सांगतो, माझ्या मनात कसल्याही प्रकारची चिंता नव्हती, कारण मला माझ्या भगवंतावर विश्वास होता की जो शब्द मी माझ्या परमेश्वराजवळ ठेवला तो माझा पूर्ण होईल. पदगारे साहेबांनी सन्माननीय किशोर भाऊ जुमळे आज या चर्चा बैठकीला उपस्थित आहे, त्यांना फोन केला. किशोर भाऊ कुठे होते मला माहित नाही, परंतु त्यांनी सांगितलं की मी जिथे उभा आहो तिथे खूप जोराचा पाऊस येत आहे. जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर अंतरावर सारखा आजूबाजूला पाऊस सुरू होता. परंतु माझ्या सासऱ्यांच्या घराच्या अवतीभोवती कसल्याच प्रकारचा पाऊस नव्हता. आणि सारखा मी 2 शर्त, म्हणजे शर्त नाही, मी 2 विनंती भगवंताला केली होती की एक, जवळजवळ मी खूप दाब आलं की एक तर पावसाचा व्यत्यय येते किंवा लाईन जाते. आणि सेवक बांधवांनो, पाऊस तर आलाच नाही. रात्री 12:20 जेव्हा मी माझ्या घरी जाण्यासाठी निघालो, तर घराच्या थोडस जवळजवळ 7 ते 8 फुटावर नाही जात, म्हणजे असं समोरून त्या गल्लीतून निघालो तर मागे बाजूला पूर्ण वस्तीची लाईन गेली होती. ही महान कृपा. प्रत्येक सेवकांचा शब्द परमेश्वर ऐकतो, प्रत्येक सेवकांचा. परंतु त्याकरता महानताई बाबा जिंदेजींनी जे तुम्हाला तत्वशब्द नियम दिले आणि महानताई बाबा जिंदेजींनी तुम्हाला फक्त साधी आणि सोपी सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली.
मी या धर्मामध्ये पाहतो, क्षमा करा, त्या समाजामध्ये जेव्हा पाहतो, या मानव जातीमध्ये अनेक साधू संत झाले आणि आजही आहेत. तुम्हाला पाया पडण्याचे सुद्धा पैसे द्यावे लागतात, परंतु माझ्या महान त्यागी बाबा जिंदगीने त्या परमशक्तीला प्राप्त करून निस्वार्थ वागलेली ही कृपा तुम्हाला आम्हाला वाटून दिली. म्हणून आजच्या प्रसंगी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की बाबांनी जी तुम्हाला भीक मागितली सत्य मर्यादा प्रेमाची, ती देण्याचा सदोदित प्रयत्न करा आणि आपल्या जीवनात आनंद घ्या. एवढंच बोलून माझ्या वाणीला विराम देतो. सर्वांनी माझा आदरपूर्वक नमस्कार.